तर नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतामध्ये आलो आहे. आपण आज आपल्या आंब्यांना मोहर आलेला आहे. काही यांना फळं धरलेले आहेत. काजू आंबा बघणार आहोत. चला आपण तर जाऊ. तर मित्रांनो, आपण पाहू शकता हा काजू आंबा आहे. याला आता फुलं धरलेले आहेत. हा बघा, याला पण आताच फुलं धरायला सुरुवात झालेली आहे. दुसरा आहे, याला सुद्धा आताच मोहर आलेला आहे. हे बघा, आता काही दिवसांनी याला काजू आंबे लागतील. आणि इकडं सुद्धा एक आहे, याला सुद्धा मित्रांनो हा काजू आंबा आहे. याला पिवळ्या कलरचे काजू आंबे लागतात. म्हणजे कोणची जात आहे काय आपण सांगू शकाल का? नक्की कमेंटमध्ये सांगा. याला पिवळ्या कलरचे काजू आंबे येतात. मित्रांनो, हा सुद्धा एक कलमी आंबा आहे. पण याला मित्रांनो आता त्या वर्षी मोहर नाही आलेला. आपण पुढं बघू. बघा मित्रांनो, मी आज लयच खुश आहे. खूप दिवसांनी माळामध्ये आलो होतो. आता आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्याकडे 7-8 काजू आंब्याचे झाडं आहेत. त्यांना नाही निदान तरी चांगल्या प्रकारे काजू येतात. आपण बघू शकता किती मोहर आलेला आहे ते पण सुद्धा आपण बघू शकता. हे बघा, सर्वात इकडे सगळ्या इकडे मोहर, प्रत्येक फांदीवरती मोहर आहे. आपण पाहू शकता मित्रांनो, याला सुद्धा मोहर आलेला आहे. हा बघा, आता छोटे छोटे आंबे धरायला सुरुवात झालेली आहे. काही दिवसांनी याचे सुद्धा आंबे आता मोठे होतील. तर मित्रांनो, हे झाड आहे हे राजापुरी आंब्याचे आहे. याचा आंबा नाहीपेक्षा तरी खूप मोठा होतो. याला सुद्धा मोहर ह्या वर्षी एवढा बसलेला नाही, तरी जेवढा दरवर्षी बसतो त्यापेक्षा कमीच ह्या वर्षी आलेला आहे. याला हा आणि हे 2 राजापुरी आहेत. आणि बाकी सगळे मग आपल्याकडे केसरच आहेत आंबे. आपण पाहू शकता हा केसरचा आंबा आहे. याला ना मोहर सुद्धा आलेला आहे आणि नवीन पालवी सुद्धा फुटलेली आहे. तर आपण बघू शकता